राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, कडधान्य, भाजीपाला तसंच फळ पिकांनाही अवकाळीचा फटका. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात. नाशिक, बुलढाण्यामध्ये सर्वाधिक नुकसान. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला डोंबिवली माणकोली पुलाचा रस्ता खचला. अवजड वाहनांची बंदी असूनही डंपर ट्रकची वाहतूक सुरूच होती. प्रशासनानं बॅरिकेड्स लावून वाहतूक मर्यादित केली. MMRDAकडून तातडीनं दुरुस्तीच्या सूचना केल्याची माहिती. येत्या जून महिन्यापासून राज्यामध्ये नवीन AI विद्यापीठ सुरू होणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर. राज्यभरात पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी. मुंबईमध्ये शनिवारपासून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. तापमानामध्ये वाढीची शक्यता नसली तरी उकाडा जाणवण्याची शक्यता. कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान. सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल विरोधात भाजपची 2 पॅनल अशी तिरंगी लढत. ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष. पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार. सूत्रांची माहिती. 2 अत्याचार प्रकरणातील आरोपी रील स्टारला नाशिकमध्ये बेड्या. ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून रील स्टार सुरेंद्र पाटीलला बेड्या. नोकरीचा आमिष दाखवून 2 महिलांवर अत्याचार.